नागपूर शहरातील कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथील SBL एनर्जी लिमिटेड या स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपनीत रविवारी झालेल्या भीषण स्फोटात गंभीर जखमी झालेल्या रंजना उत्तम घागरे वय वर्ष 35 यांची नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली। त्यांच्या निधनामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 19 वर पोहोचला आहे। पतीला हातभार लागावा आणि मुलांचं भविष्य सुरक्षित व्हावं या आशेने रंजना कंपनीत कामाला जात होत्या, मात्र एका भीषण स्फोटाने त्यांच्या कुटुंबाचे सुखी आयुष्य क्षणात उद्ध्वस्त केले। ज्या वयात मुलांना आईच्या आधाराची सर्वाधिक गरज असते, त्याच वयात त्यांच्या डोक्यावरचे मायेचे छत्र कायमचे हरपले आहे। या स्फोटात यापूर्वी 18 श्रमिकांचा जागीच मृत्यू झाला होता। मृतांमध्ये महिलांची संख्या मोठी आहे। हाताला काम मिळावे आणि संसार चालावा म्हणून जीव मुठीत धरून काम करणाऱ्या या कष्टकऱ्यांचा दुर्दैवी अंत झाला। या हृदयद्रावक घटनेमुळे राऊळगावसह परिसरातील अनेक गावावर शोककळा पसरली आहे। औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पीडित कुटुंबियांना न्याय आणि आधार मिळावा ही सर्वांची भावना आहे।